नमस्कार. ह्या ड्रेसचा काय विषय आहे मी तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी म्हटलं चला आजचं वेट तुम्हाला दाखवते. आज वेट आलं होतं 49.70 म्हणजे थोडंसं जास्त आलेलं. आणि आता घरी जायचं म्हणून त्याची थोडीशी तयारी चालू आहे. म्हणून म्हटलं चला आज हेअर कलर घरीच केला आणि कपड्यांचे खूप पसारा पडला होता. तो कपड्यांचा सगळा पसारा आवरायला घेतला. पण जेव्हा मला वॉर्डरोब्समध्ये आवरायचं असतं तेव्हा अवेस्ट त्याच्यामध्ये मध्ये स्लाईड ढकलायच्या असतात. त्याच्यामुळे खूप इरिटेट करतो कधी कधी, कारण आपल्याला एवढा वेळ नसतो. आणि त्याच्यानंतर सगळं छान हेअर कलर वगैरे झाला, अंघोळ हेअर वॉश वगैरे सगळं झालं. आणि काकूंचा आलं नव्हतं म्हणून पसारा इतका होता ना की मग म्हटलं असू दे, मला माझ्या सोया चंक्स प्रोटीनमध्ये आज बनवायचे होते, कारण 2 दिवसापासून सगळं शेड्यूल काहीसं बिघडलं होतं. आता सोया चंक्सची जी रेसिपी आहे ना, मी तुम्हाला ऑलरेडी एक दोन व्लॉगमध्ये ऑलरेडी शेअर केलेली आहे की झटपट सोया चंक्सची फ्राईड रेसिपी कशी येते. आणि मला एवढी थंडी वाजत होती, त्यातल्या त्यात वरतून सुद्धा मी हेअर वॉश केलेलं होतं. म्हणून म्हटलं पहिले फ्राईड करून घेते आणि त्याच्यानंतर हेअर परत ड्राय करून घेते. आणि माझ्याकडनं जरा तेल थोडं जास्तच झालं म्हणून कमी केलं, कारण वेट लॉस आहे त्याच्यामुळं फ्राईड खूप तेलकट हे सगळं थोडं बंद करायलाच लागतं. तोपर्यंत साईड बाय साईड काकूने ज्या भाज्या बनवल्या, जशी कोबीची भजी बनवली होती, त्याच्यानंतर होती प्लस दुसरी शेवग्याच्या शेंगासुद्धा बनवलेल्या, त्या सगळ्या भाज्या काढायला घेतल्या. पण त्याआधी साईड बाय साईड इकडे ना माझं तेल तापलं होतं, म्हणून जिरा मोहरी, थोडासा लाल तिखटाचा तडका, थोडासा गरम मसाला, मीठ वगैरे आणि सोया चंक्स टाकून घेतले. आणि छान आहे ना एक छानशी वाफ देऊन घेतली सोया चंक्सला. आता मला आहे ना रोज जरी सोया चंक्सची भाजी दिली ना तरी मी खाऊ शकते. आणि हा माझा आहे H&Mचा ड्रेस आहे, जो की मला खूप परफेक्ट आलेला आहे. 4 वर्ष जुनाचा माझा हा ड्रेस आहे, जो की मी माझ्या ऑफिसच्या फॅशन शोसाठी फर्स्ट फॅशन शोसाठी बाय केले, सेकंड फॅशन शोसाठी बाय केलेलं होतं. आणि हा थर्ड फॅशन शोसाठी मी बाय केलेला होता माझा लॅटिनचा ड्रेस, जो की खूप सुंदर आणि परफेक्ट आलेला आहे. याच्यावरनं समजतं की चला माझं वजन खूप कमी झालेलं आहे. थोडं कमी जास्त आजकाल होतं आहे, पण मेन जे टार्गेट आहे ते अचीव झालेलं आहे. आणि आज माझं स्लीक लुक खूप छान दिसतं. आता याचा लुक वगैरे सगळं मी तुम्हाला एकदा व्हिडिओमध्ये नक्की करून बघेल. आता फक्त मी ट्राय केले. सो चलो व्लॉग इथे एंड करते. भेटू एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.